तर बघू शकता आता सगळ्या वस्तू ज्या आहेत ऑर्डरच्या, त्या सगळ्या वस्तूंची पूजा छानपैकी झालेली आहे। आणि स्वामी तुमच्याकडून एकच मागणं आहे, ज्या कोणत्या ताईंच्या घरी तुम्ही किंवा हे ज्या बाकी वस्तू जाणार आहेत त्याच्यासोबत सुख समृद्धी ऐश्वर्य संतती संपत्ती सगळं काही त्या ताईंना आणि त्यांच्या घरामध्ये सगळ्या फॅमिली मेंबर्सना प्राप्त होऊ दे आणि सुख समृद्धी सगळं काही त्यांना भेटू दे। तुमच्या आशीर्वादाने तुमच्या कृपाशीर्वादाने सगळं काही छान होऊ दे, एवढीच एक छान प्रार्थना आहे तुमच्याकडे। अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज। तर आपल्याकडे बघा तुम्ही जे काही ऑर्डर करता वस्तू माझ्याकडून पित्र्याच्या सगळ्या वस्तू आहेत, जे काही तुम्ही देवांच्या मूर्त्या म्हणा किंवा कुंचम म्हणा किंवा मग दिवे अष्टलक्ष्मी दिवे पानवेल, आपल्याकडं पंचोपचार पूजा करूनच पुढे कुरिअर केलं जातं तुम्ही ऑर्डर केल्यानंतर। तर मी प्रिव्हियस पण एक व्हिडिओ टाकला आहे, तुम्ही ऑर्डर दिल्यानंतर पॅकिंग वगैरे कशी होते ते तुम्ही जर बघितलं नसेल तर तुम्ही एकदा चेकआउट करा तो व्हिडिओ। कारण बऱ्याचशा जणांना असं वाटत असतं की प्रॉपर म्हणजे कसं येत असेल पार्सल, आम्ही एवढे पैसे पे करतो तर पार्सल कसं भेटेल वगैरे किंवा भेटेल की नाही असा पण प्रश्न असतो काही जणांना। तर तुम्ही तो व्हिडिओ एकदा चेकआउट करा, मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते, वाटल्यास तुम्ही चेकआउट करू शकता हा व्हिडिओ पाहिल्यानंतर। तर ही बघा एवढी ऑर्डर आहे, बऱ्याचशा म्हणजे सगळ्या ताईंच्या हे मिक्स ऑर्डर आहेत। एका ताईने हे 8 जे आहेत काय आपण स्वस्तिक दिवे म्हणतो ते 8 दिवे ऑर्डर केलेले आहेत। त्यानंतर एका ताईंचा हा अष्टलक्ष्मी दिवा ऑर्डरचा आहे, हा कामाक्षी दिवा आहे विथ पिकॉक आहे, 7 इंचचा दोन्ही दिवे आहेत। त्यानंतर हे अष्टलक्ष्मी कुंचम बघू शकता तुम्ही, इथे 8 लक्ष्मींचं स्वरूप, त्याचबरोबर कुंचमवर जे शंखचक्र नामाचं ते आहे आणि 2 गजांत लक्ष्मी पण आहेत। तर हे अष्टलक्ष्मी कुंचम आहे। त्यानंतर हे आपल्या स्वामी महाराजांची मूर्ती आहे, तुळजाभवानीची मूर्ती, लक्ष्मीची मूर्ती आहे, अन्नपूर्णाची पण एक मूर्ती आहे, ती मी घ्यायला इथे विसरले। आणि त्यानंतर ही धूपदाणी लोटी भांड आहे आणि ही अष्टलक्ष्मीची फ्रेम आहे बघा सिल्वर प्लेटेडमध्ये आणि हे पिकॉकचे समय आहे। तर एवढी सगळी पूजा आता करून हे आपण डिस्पॅच करणार आहोत। तर पंचोपचार पूजा करूनच आपल्याकडे सगळे काही प्रोडक्ट्स पाठवले जातात, कोणताही ते वस्तू असू दे, प्रॉपर त्याचं आधी पूजा करून आणि मग प्रॉपर पॅकिंग करूनच पाठवलं जातं। तर कोणाची शंका जर असेल की आपल्याला पैसे पे करू आपण प्रोडक्ट भेटणार नाही, वस्तू मिळणार नाही, तर तसं काही नाही आहे। तुम्ही हा व्हिडिओमध्ये बघू शकता, प्रॉपर पूजा वगैरे करूनच पाठवणार आहे। तर कंटिन्यू राहा व्हिडिओमध्ये। आणि कुंचमबद्दल अष्टलक्ष्मी कुंचमबद्दल पण मी थोडीफार माहिती देणार आहे, त्यामुळे स्किप न करता कोणताही पार्ट स्किप न करता पाठवा। आणि त्याचबरोबर हे बघा 2 हँडल टाट आणि हे पानवेल टाट पण आहे त्याचबरोबर ऑर्डरमध्ये। तर चला पूजेला सुरुवात करूया। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। ओम श्री भवानी देव्याय नमः, ओम श्री भवानी देव्याय नमः, ओम श्री भवानी देव्याय नमः, ओम श्री भवानी देव्याय, ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः, ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः। श्री धनलक्ष्मी, श्री धान्यलक्ष्मी, श्री आद्यलक्ष्मी, श्री वीरलक्ष्मी, श्री विजयलक्ष्मी, श्री गजलक्ष्मी, श्री संतानलक्ष्मी, श्री ऐश्वर्यलक्ष्मी, श्री धनलक्ष्मी, श्री धान्यलक्ष्मी, श्री आद्यलक्ष्मी, श्री वीरलक्ष्मी, श्री विजयलक्ष्मी, श्री गजलक्ष्मी, श्री संतानलक्ष्मी, श्री ऐश्वर्यलक्ष्मी। तर तुम्ही पण जेव्हा या अष्टलक्ष्म्यांची पूजा करता, म्हणजे हीच फ्रेम नाही म्हणत मी,
कोणत्याही अष्टलक्ष्मी किंवा देवीची पूजा करत असाल तेव्हा तुम्ही ह्या 8 लक्ष्म्यांची देव्यांची नावं पाठ करायला हवी आणि देवीची पूजा करताना पण तुम्ही हा मंत्र नक्कीच ह्या 8 लक्ष्म्यांची नावं घेऊ शकता किंवा कुंचमची पूजा करताना पण आपण या ज्या 8 लक्ष्म्या आहेत त्यांची नावं घेऊन कुंचमची पूजा करावी. खूप छान आहे कारण 8 लक्ष्म्या म्हणजे ज्या 8 प्रकारच्या लक्ष्म्या आहेत त्याच्यामध्ये संतान लक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, वीरलक्ष्मी या सगळ्या आहेत, त्यामुळे यांचं नाव घेतलंच गेलं पाहिजे. अष्टलक्ष्मी कुंचम आहे. सगळ्या 8 लक्ष्म्यांचं स्वरूप याच्यामध्ये दिलेलं आहे. इथे शंखचक्र नाम आहे आणि 2 गजांतलक्ष्मी आहेत. तर हा अष्टलक्ष्मी कुंचम जो आहे तो फक्त आपल्याकडेच भेटतो. तर ह्याची पूजा कशी करायची असते, तर सगळ्यात पहिलं आपल्याला हे जे शंखचक्र नाम दिलेलं आहे त्याला असं छान असं पूजा करून घ्यायची आहे. अष्टगंध, हळद, कुंकू लावून हे गजलक्ष्मी आहेत त्यांना लावायचं आहे. ही धनलक्ष्मी आहे त्यांना पण आपल्याला अष्टगंध, हळद, कुंकू लावून घ्यायचं आहे. या 8ही लक्ष्म्यांना आपल्याला अष्टगंध वगैरे सगळ्यात पहिलं लावून घ्यायचं आहे. छान असं दिसायला हवं, कारण आपण जेव्हा फक्त धनलक्ष्मीची पूजा करतो, लक्ष्मी येण्याचे मार्ग तर खुले होतातच, पण बाकीच्या ह्या ज्या 8 लक्ष्म्या आहेत त्यांची पूजा केल्याने आपल्याला ज्या 8 लक्ष्म्या आहेत त्यामध्ये संतान लक्ष्मी, धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, वीरलक्ष्मी, विजयलक्ष्मी, तर अशा सगळ्या 8 लक्ष्म्या आहेत. तर आपल्याला सगळ्या आपल्या ज्या समस्या आहेत त्या सगळ्या सुटायला सुरुवात होते या अष्टलक्ष्मी कुंचमच्या पूजन केल्याने. तर अशा प्रकारे ही कुंचमची पूजा करायची आहे. सगळ्यांना पहिलं हळद, कुंकू, अक्षता, गंध वगैरे लावून घ्यायचं आहे. त्यानंतर मग आपल्याला जे रत्न आपण घेतलेले आहेत म्हणजे जे कवड्या, गोमूती चक्र, बांगड्या, गुंजा, नारळ जे आपल्याला कुंचमसोबत भेटतं, सगळ्यात पहिलं मग आपल्याला कुंचममध्ये हळद कुंकू वाहून घ्यायचं आहे. मोकळ्या कुंचममध्ये हे असं हे केल्यानंतर हळद कुंकू अक्षता आपण लावून हे गंध आणि हळद कुंकू लावून झालं की आपल्याला त्याच्यावर पहिला हळद कुंकू अक्षता वाहून घ्यायच्या आहेत. त्यानंतर आपल्याला तांदळाने अर्धा तो कुंचम भरायचा आहे. एक एक करून जे रत्न दिलेले असतात म्हणजे आपण जे कवड्या वगैरे देतो साहित्यासोबत, कुंचमसोबत साहित्य जे देतो ते आपल्याला एक एक करून टाकायचं असतं कुंचममध्ये. आणि मग नंतर पूर्ण कुंचम आपल्याला भरत नाही त्या रत्नांनी. त्याच्यानंतर परत वर आपल्याला जे आहे तांदूळ परत भरायचे असतात. कुंचम असा पूर्ण भरायचा आहे. पहिले हळद कुंकू अक्षता, त्यानंतर मग परत आपल्याला त्याच्यामध्ये तांदळाने अर्ध भरायचा आहे. त्यानंतर जे रत्न आम्ही देतो म्हणजे कवड्या, गोमूती चक्र, कमळगट्याच्या बिया वगैरे, तर त्यांनी तो कुंचम भरायचा आहे. परत अर्धा कुंचम तांदळाने भरून घ्यायचा आहे आणि परत वर हळद कुंकू अक्षता आपल्याला व्हायच्या आहेत तांदळावर, कारण पांढरे तांदूळ असेच ठेवू नये, त्यामुळे हळद कुंकू अक्षता व्हायच्या आहेत. आणि ते झाल्यानंतर आपल्याला त्याच्यावर एक चांदीचा आपल्याकडे लक्ष्मीचा कॉईन असतोच, तर तो चांदीचा लक्ष्मीचा कॉईन आपल्याला त्याच्यावर ठेवायचा आहे. आणि जसं की मी प्रत्येक वेळेस माझ्या व्हिडिओद्वारे सांगत गेले आहे, कारण बऱ्याचशा जणांचे असे प्रश्न येतात की तुम्ही कुंचमसोबत जे आपण पंचरत्न असतात, नवरत्न असतात ते देत नाही का? तर मला इथं सांगायचं आहे परत की म्हणजे मी प्रत्येक वेळेस माझ्या व्हिडिओद्वारे सांगत असते की कुंचममध्ये जे पंचरत्न आणि जे नवरत्न कोण कोण देत आहेत किंवा चांदीचं, तर ते इतकं काही महत्त्वाचं नाही आहे. कारण आपण सावरची जी पूजा बघायला गेलो त्याच्यामध्ये असं चांदीचं वगैरे ठेवायचं किंवा पंचरत्न कुठेही दाखवलेले नाही आहेत पूजेमध्ये. त्यामुळे हे जे पंचरत्न, नवरत्न वगैरे सगळा बाजार मांडलेला आहे लोकांनी, त्यांचे प्रमोशन असू द्या किंवा अजून काही त्याच्या मागे थॉट असेल, पण कुंचमच्या पूजेमध्ये मी तर सांगेल तुम्हाला की हे पंचरत्न, नवरत्न वगैरे काही गरजेचे नाही आहेत. फक्त तुम्हाला तांदळाने आणि ते दिलेले जे रत्न आहेत कवड्या वगैरे त्यानेच कुंचम तुमचा भरून घ्यायचा आहे. बाकीचं काही त्याला गरज नाही आहे, फक्त एक चांदीचा कॉईन लागतो.
तर अशा प्रकारे कुंचमची पूजा करायची असते. तर चला, झाली आपली पूजा एवढ्या ह्याच्यात पूजा करून पण झाली आणि पूजेचं महत्त्व पण सांगून झालं. तर आता हे जे दिवे आहेत स्वस्तिकचे, त्याची पूजा करून घेऊया. ओम महालक्ष्मी नमो नमः. ओम विष्णुप्रियायै नमो नमः. ओम धनप्रदायै नमो नमः. ओम विश्वजनन्ये नमो नमः. ओम महालक्ष्मी नमो नमः. ओम विष्णुप्रियायै नमो नमः. ओम धनप्रदायै नमो नमः. ओम विश्वजनन्ये नमो नमः. ओम महालक्ष्मी नमो नमः. ओम विष्णुप्रियायै नमो नमः. ओम धनप्रदायै नमो नमः. ओम विश्वजनन्ये नमो नमः. ओम महालक्ष्मी नमो नमः. आता बरेचसे जण माझे जे रेग्युलर व्हिडिओज पाहतात त्यांना म्हणजे माझा देवारा असा थोडा मोकळा वाटत असेल. फक्त स्वामींची फ्रेम आणि लक्ष्मीची फ्रेम आहे. तर त्याचं एक रिझन आहे, ते तुम्हाला थोड्या येत्या दिवसामध्ये कळेलच. कारण सगळे जे देव आहेत देवाऱ्यामधले ते बदलायचे मी ठरवलेले आहे. त्यामुळे आता मोकळा दिसत आहे. तर त्यामुळे तुम्ही जे रेग्युलर व्हिडिओज बघतात त्यांना तर कळलेलंच असेल. ओम महालक्ष्मी नमो नमः. ओम विष्णुप्रियायै नमो नमः. ओम धनप्रदायै नमो नमः. ओम विश्वजनन्ये नमो नमः. ओम महालक्ष्मी नमो नमः. ओम विष्णुप्रियायै नमो नमः. ओम धनप्रदायै नमो नमः. ओम विश्वजनन्ये नमो नमः. तर ह्या ज्या वस्तू ज्यांना कोणत्या ताईंच्या घरी जाणार आहेत तर त्यांच्या घरी सुख, समृद्धी, ऐश्वर्य, सौख्य, संतानप्राप्ती, धनप्राप्ती सगळं काही प्राप्त होऊ दे या वस्तूंमुळे. एवढीच एक छान अशी इच्छा आहे स्वामींच्या चरणी आणि ती इच्छा स्वामी नक्कीच पूर्ण करणार. तर अशा प्रकारे ही पूजा सगळी करून घेतो आणि त्याच्यानंतरच आपले जे पार्सल आहेत ते पाठवले जातात. ओम महालक्ष्मी नमो नमः. ओम विष्णुप्रियायै नमो नमः. ओम धनप्रदायै नमो नमः. ओम विश्वजनन्ये नमो नमः. ओम महालक्ष्मी नमो नमः. ओम विष्णुप्रियायै नमो नमः. ओम धनप्रदायै नमो नमः. ओम विश्वजनन्ये नमो नमः. ओम महालक्ष्मी नमो नमः. ओम विष्णुप्रियायै नमो नमः. ओम धनप्रदायै नमो नमः. ओम विश्वजनन्ये नमो नमः. ओम महालक्ष्मी नमो नमः. ओम विष्णुप्रियायै नमो नमः. ओम धनप्रदायै नमो नमः. ओम विश्वजनन्ये नमो नमः. तर स्वामी तुमच्या साक्षीने आणि तुमच्या देखत हे सगळ्या वस्तूंची पूजा झालेली आहे. ज्या कोणत्या ताईंच्या घरात या वस्तूंच्या स्वरूपात जाणार आहे तर त्यांच्या घरामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर्य, सौख्य सगळं काही नांदू दे हीच तुमच्या चरणी प्रार्थना आहे स्वामी. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. तर बघू शकता आता सगळ्या वस्तू ज्या आहेत ऑर्डरच्या तर सगळ्या वस्तूंची पूजा छानपैकी झालेली आहे. उद्या तुमच्या आशीर्वादाने, तुमच्या कृपा आशीर्वादाने सगळं काही छान होऊ दे एवढीच एक छान प्रार्थना आहे तुमच्याकडे. आणि ज्यांनी कोणी हा व्हिडिओ पाहिला आहे पूर्ण त्यांच्यासाठी थँक्यू, खूप खूप धन्यवाद. आणि पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ.